नमस्कार, मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे। टक्के टोनपे मध्ये आपलं स्वागत आहे। नगर दक्षिणेमध्ये खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील विरुद्ध आमदार निलेश लंके यांच्यातील लढत रंगतदार होऊ लागली आहे। काल ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार साहेब हे नगरमध्ये आले आणि त्यांनी एक गौप्यस्फोट केला। तो गौप्यस्फोट असा होता की मध्यंतरी माझ्याकडे एक उद्योजक माझ्या भेटीला आले आणि ते विखे पाटलांचा निरोप घेऊन आले होते आणि सांगत होते की नगर दक्षिणची उमेदवारी निलेश लंकेंना देऊ नका। हा गौप्यस्फोट करण्यामागे पवार साहेबांचा हेतूच हा होता की निलेश लंकेंच्या उमेदवारीची दखल विखेंनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच घेतली होती। एका अर्थाने धसका घेतला होता, म्हणून मला त्यांनी असा निरोप धाडला की लंकेंना उमेदवारी देऊ नका। आणि हे म्हणत असताना ते म्हटले की मी हे विधान किंवा हे कथन हा गौप्यस्फोट अत्यंत जबाबदारीने करतोय। त्यावर आज विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली की पवार साहेब खोटं बोलतात, खोटं बोल रेटून बोल ही त्यांची कामाची किंवा आजवरची पद्धत आहे, अशी टीका किंवा अशा शब्दात विखे पाटलांनी उत्तर दिलं। प्रत्यक्षात काय झालं आपल्यासारख्या सामान्य माणसांना माहित नाही, पण तिकडे अजित पवार आज असं म्हणाले की दिल्लीत मी, पवार साहेब आणि अमित शहा आणखीन कुणी असेल एका उद्योजकांच्या घरी एकत्र बसलो, मंत्री वाटप जाहीर मंत्री पद कुणाकुणाला द्यायची हे सुद्धा त्या बैठकीत ठरलं। परंतु दिल्लीतून मुंबईमध्ये आल्यानंतर पवार साहेबांनी आपली भूमिका पलटवली आणि त्यांनी सांगितलं की हे जमणार नाही, त्यामुळे सगळा तो डाव विस्कटला, असा आरोप अजितदादांनी केला। पण बैठकीचं स्थान सुद्धा जसा निरोप घेऊन उद्योजक गेला होता विखे पाटलांकडून, तसा दादांची आणि पवार साहेबांची बैठक सुद्धा दिल्लीत एका उद्योजकाच्याच घरी झाली होती। आणि गंमत बघा आता आपल्याला सामान्य माणसांना असा प्रश्न पडतो की आपण स्टेजवर या मंडळींची भाषणं ऐकतो, विशेषतः राहुल बाबांचं भाषण, राहुल गांधींचं भाषण ज्यावेळेस ऐकतो तर ते कायम मोठ्या आपल्या आवाजात सांगत असतात मोदी सरकार नव्हे, हे तर अदानी आणि अंबानींचं सरकार आहे, हे भांडवलदारांचं सरकार आहे, इथे सामान्य माणसाचं आणि गरीबाचं शेतकऱ्यांचं काही खरं नाही। अन्य नेते सुद्धा भांडवलशाही विरुद्ध तार स्वरात बोलत असतात, शेतकऱ्यांची सामान्य माणसांची बाजू घेऊन मोठमोठ्याने आक्रोश करत असतात। पण प्रत्यक्षात ज्या पडद्यामागच्या खऱ्या खोट्या घटना घडल्या माहीत नाही आपल्याला, पण ते एकतर उद्योजकाच्या घरी जातात आणि उद्योजकच या मंडळींचे निरोप एकमेकांना पोहोच करतात असं हीच मंडळी स्टेजवरून सांगतात। त्यावेळेस आपल्याला मोठं नवल वाटतं की स्टेजवरून बोलणारे नेते खरे की उद्योजकात समवेत रमणारे नेते खरे। ज्यावेळेस या मोठ्या उद्योगपतींचे फंक्शन असतात त्याला जसे सेलिब्रिटी हजेरी लावतात, तसेच आपल्याविषयी एवढी तावातावाने बोलणारी मंडळी सुद्धा आनंदाने चांगली वेशभूषा करून या उद्योजकांच्या सभा समारंभात, त्यांच्या घरगुती समारंभात हजर राहतात, एकत्र बसतात, हास्य विनोद करतात। त्यावेळेस आपल्याला ही मंडळी आपल्या गावात येऊन गोरगरिबांविषयी, शेतकऱ्यांविषयी, आपल्या समस्यांविषयी किती पोटतिडकीने बोलत होती आणि हे अदानी अंबानी आणि त्यांच्या व्यवसाय कुळातली ही जी उद्योजक आहे यांच्याविषयी किती टोकाची टीका करत होते। आपल्या चकित व्हायची पाळी येते की आता या सभा समारंभात बसलेली या सेलिब्रिटी समवेत उद्योजकांच्या सेलिब्रेशन मध्ये सहभागी झालेली ही नेते मंडळी खरी की आपल्या गावात येऊन आपल्याच प्रश्नावर तावताव बोलून उद्योजकांना धारेवर धरणारी मंडळी खरी। ही दोन परस्पर विरोधी रूपे आपण पाहिले। तो आता इकडे हे उद्योजक, हे निरोप, अशी गडबड गोंधळ आज नगर जिल्ह्यात सुरू असताना तिकडे उबाटा सेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊतांनी एक नवाच बॉम्ब फोडला। त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरेंना पंतप्रधान पदाची संधी आहे आणि ती मिळायला हवी, आणि ती जर मिळाली तर पवार साहेब उद्धवजींना पंतप्रधान करण्यासाठी पाठिंबा देतील। नुसते पवार साहेबच नव्हे तर असे अनेक पक्ष आणि त्या पक्षांचे प्रमुख उद्धवजींना पाठिंबा देण्यास उत्सुक आहेत। भारतीय जनता पक्ष नावाचा जो पक्ष आहे त्याचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा एका बाजूला अबकी बार 400 पारचा नारा देत आहेत आणि एका प्रादेशिक पक्षाचे प्रवक्ते
महाराष्ट्रामध्ये असं सांगत आहेत की या निवडणुकीनंतर उद्धवजींना पंतप्रधान पदाची संधी आहे आणि त्यांना ही संधी मिळाल्यानंतर पवार साहेब त्यांना पाठिंबा देऊ शकतात, अन्य पक्षाचे नेते सुद्धा पाठिंबा देऊ शकतात। यालाच म्हणतात भारतातली लोकशाही। या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला पंतप्रधान, प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाला पंतप्रधान पदी विराजमान होण्याचा हक्क आहे। या लोकशाहीचं महत्व आज संजय राऊतांनी सर्वांना दाखवून दिलं। त्यांनी सांगितलं की उद्धवजींना पंतप्रधान जर ते संधी मिळाली तर पवार साहेब आणि अन्य मंडळी त्यांना पाठिंबा देतील। आता गंमत बघा, ज्या इंडिया आघाडीमध्ये ते सहभागी आहेत त्या इंडिया आघाडीने आधी पंतप्रधान पदाचं नाव किंवा पंतप्रधान पदाचे व्यक्ती म्हणून नितीश कुमारांना आपल्याकडे घेतलं होतं आणि ते नितीश कुमारच भाजप समवेत गेल्यामुळे त्यांनी सामूहिक नेतृत्व मान्य करून निवडणुकीनंतर आम्ही आमचा पंतप्रधान निवडू असं त्यांना असं म्हणण्याची वेळ आली। पण आता निवडणुका पहिला फेज झाल्यानंतरच संजय राऊतांनी पंतप्रधान पदावर उद्धवजींचा दावा ठोकला। याला म्हणतात लोकशाही। खरं म्हणजे जो काँग्रेस पक्ष आहे, जो ज्या पक्षाचे नेते राहुलजी गांधी हे पदयात्रा करतायत, लोकांमध्ये जात आहेत, अदानी अंबानींवर फायरिंग करतायत आणि इकडे मात्र उद्योजक कसे मोठमोठ्या नेत्यांचे निरोप एकमेकांना देतात, त्यांच्या घरी कशा बैठका होत्या, यावरून महाराष्ट्रातल्या प्रामुख्याने नगर जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये वातावरण ढवळून निघतं आहे। लोकशाहीच्या उत्सवामध्ये ही नेत्यांची विधानं आपली करमणूक करतात, ज्यांना यातलं कळतं त्यांना अंतर्मुख करतात। पण या सगळ्या राऊत साहेबांच्या या दाव्यामुळे नाना पटोलेंची मात्र मोठी गोची झाली। ते प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस पक्ष आजही विरोधी पक्षांच्या विश्वामध्ये सर्वात मोठा पक्ष असे तू हिमाचल असं एकही गाव नाही जिथे काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता नाही किंवा काँग्रेस पक्ष माहीत नाही। आणि इतक्या मोठ्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आज म्हणाले राऊत साहेब म्हणजे संजय राऊत वेगवेगळी विधानं करतात। अहो ते कालपर्यंत म्हणत होते राहुल गांधी पंतप्रधान होणार आणि आज त्यांनी आपली विधानं फिरवली आणि उद्धवजी पंतप्रधानाची संधी मिळाली तर पवार साहेब पाठिंबा देतील असं म्हणतात। अशी प्रतिक्रिया त्यांना व्यक्त करावी लागली। हे मी जसं मगाशी मी सांगितलं तसं हेच आपल्या लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे की बलिया नावाचा जो उत्तर प्रदेशातला मतदारसंघ आहे तिथून एकांडे शिलेदार चंद्रशेखर निवडून यायचे, त्यांनाही पंतप्रधानाची संधी मिळाली होती। स्वतः मागे एकही खासदार नसताना चंद्रशेखर पंतप्रधान झाले होते। त्यामुळे राऊत साहेबांनी आज जो दावा केला तो आपल्या भारतीय लोकशाहीमध्ये शक्य आहे असं म्हणायला वाव आहे। पण त्यामुळे गोची मात्र नाना पटोलेंची झाली आहे। तिकडे उद्धवजी काय म्हणाले? उद्धवजी असं म्हणाले की फडणवीस मला असं म्हणजे देवेंद्रजी फडणवीस मला असं म्हणाले होते, मी आता आदित्यला मार्गदर्शन करतो, त्याला मुख्यमंत्रीपदी बसवतो आणि मग त्याला मुख्यमंत्रीपदी बसवलं की मी दिल्लीला जायला मोकळा असं मला फडणवीस साहेब म्हणजे देवेंद्रजी म्हणाले होते। असा आरोप आज उद्धवजींनी एका सभेमध्ये केला। आपल्याला आजवर एवढंच माहित होतं की अमित शहा आणि उद्धवजी एका खोलीमध्ये बसले आणि त्यात उद्धवजींना अमित शहाजींनी सांगितलं की आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करू। खोलीतून बाहेर आल्यानंतर मात्र त्यांनी ज्यावेळेस मुख्यमंत्रीपद द्यायची वेळ आली त्यावेळेस ते पलटून गेले आणि त्यातून मग हे महाविकास आघाडीचं सरकार राज्यात उदयाला आलं। उद्धवजी वारंवार हा किस्सा आपल्या सगळ्यांना सांगत होते। आता त्यांनी आदित्यजींचा किस्सा सांगितला। आता हे कमी होतं म्हणून की काय, अजितदादा गटाचे प्रवक्ते उमेश पाटील असं म्हणाले, जे रोहित पवार आज दक्षिणेमध्ये जोरदार हल्ले चढवत आहेत विखे पाटलांवर आणि भारतीय जनता पक्षावर, त्यांनी यापूर्वी 3 वेळा राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा प्रयत्न केला। आता बोला म्हणजे पडद्यामागे काय हालचाली चालू असतात हे आपल्याला
कधीही कळत नाही. ह्या इलेक्शन मध्ये मात्र ही मंडळी ज्या वेळेस बोलत असतात त्यावेळेस पडद्यामागे काय काय हालचाली होतात, कोण कुठे जात असतं, कोण कुठे येत असतं हे आपल्याला कळतं. त्यात तथ्य किती आणि त्यात इलेक्शन स्टंट किती हा भाग वेगळा. पण आज पंतप्रधान महाराष्ट्रात आले असताना ते असं म्हणाले, त्यांनी राहुल गांधींचा उल्लेख राजकुमार असा केला. त्यांना राहुल गांधींना राजकुमार म्हणण्याचा उद्देश असा होता की राहुल गांधी हे राजघराण्यातले आहे, मी मात्र तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे. त्यांचं हे विधान ज्यावेळेस मी ऐकलं त्यावेळेस आज वृत्तपत्रामध्ये जे फोटो प्रसिद्ध झाले निलेश लंकेंचे, पवार साहेब आणि अन्य मंडळी सगळे स्टेजवर खुर्चीवर बसलेले आहेत आणि निलेश लंके मात्र जमिनीवर बैठक मारून, स्टेजवरच खाली बैठक मारून काहीतरी लिहित आहेत. प्रयत्न एकच आहे, आम्ही कॉमन मॅन आहोत हे दाखवण्याचा. लोकशाहीचा हा महोत्सव आहे. त्यातले हे कलाकार आहेत. हे कलाकार वेगवेगळ्या भूमिकेत आहेत. ते सत्तेत असताना त्यांची भूमिका वेगळी असते, सत्ता गेल्यानंतरची भूमिका वेगळी असते. त्यांच्यात ज्यावेळेस परस्पर संवाद निरोपाची देवाणघेवाण होते ती भूमिका वेगळी असते. या महोत्सवाच्या निमित्ताने या सगळ्याच भूमिका आपल्याला लोकशाहीच्या या रंगमंचावर पाहायला मिळतात. सामान्य माणूस म्हणून आपली त्या निमित्ताने करमणूक होते. कदाचित आपल्याला आश्चर्याचा धक्का सुद्धा बसतो. या महोत्सवातील आजच्या या दिवसभरात या नेत्यांनी ज्या एकमेकावर आरोप प्रत्यारोप केले आणि गौप्यस्फोट केले त्याचं मी केलेलं विश्लेषण आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोन पे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.